तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे माझ्या सासरवाडीत म्हणजे आमच्या मामाच्या घरी. चला तुम्हाला शिवांश दाखवतो. शिवांश कुठून कुठपर्यंत पळत आलाय बघा. तर शिवांश आम्हाला बघून तो वापसच पळाला. त्यो पळत आला होता इकडं, अर्ध्या वाटापर्यंत आला. नंतर मामा मम्मा इथे चिखल आहे ना, सगळा रस्ता नाही यायला, हे असं साईडने जावं लागतंय. म्हणून मम्माने मागून त्याला काहीतरी भीती घातली. पुढे तो आलेल्या स्पीडने चिकट वापस. सगळ्यात जर वाईट गोष्ट जर कोणची वाटत असं मला या रस्त्याची, मला लय तकलीफ होती जायला तिथपर्यंत. तर काय सांग, मग जात जाऊ नका ना, कशाला जाता तुम्ही, वळा वापस. हातात काय आहे? मी आलेल्या संकटावर मात करीन, पण सासवडला जाईन. हे जे धोरण आहे माझं, हे धोरण प्रत्येक जावायचं असलं पाहिजे. भरण्या भरून आणायला, भरणी आपली अंड्याची भरणी. आता इथं खायचं प्यायचं तराट, अंड्याची भरणी घ्यायची भरून, गावरान अंडे प्युअर, जायचं घरी. चला सासवड जाते तुम्ही आता. सासरवाडी दिसते, ती पुढची दिसते सासरवाडी. रस्त्यातच लोड आहे इथं. एवढा रस्ता बिकट आहे तरी आपण, बिकट रस्ता असला तरी काय घेऊन देईन ना आपल्याला. पण जायचं म्हणजे जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. इथं खायला प्यायला भेटत आहे, 6 महिन्याचे पैसे वाटत येत आहे. तसलं बोलायचंच नाही. रियालिटी चव्हाणचं हे. फुकटचे अंडे भेटतेत, फुकटच्या भाकरी भाजी. चव्हाण साहेबाला जे रिअल आहे ते तर म्हणावं लागेल ना, आपण थोडी खोटं बोलायलो. आपल्या मामाचं शेत सगळं. माझं लहानपण इथेच गेलेलं आहे. माझ्या शिवबाचं मी लहानपण इथेच चाललंय. तो कुठं वरी लपून बसला. आणि हा आहे बंबा. बंबा म्हणजे म्हैस. कमून लपला पण तो. मामीच्या भाकरी चालू का बघा. चुली जावाई सासरवाडीत आले त्याला हार बीर घालतेत, ववळतेत. पण आपलं स्वागत जे असते का, ते हटके असते. बाजरीच्या भाकरी त्यावेळी चुलीवरचे, त्याला म्हणायचं आपलं स्वागत. आयो शिवांश कुठे गेला दादू? शिवांश कुठे गेला र? बाजरीच्या भाकरी. शुभा कुठला प्लास होता बाई? पोरग कुठं गेला गाड्या? हो पण पोरग हिथंच होतं, आणून सोडलं होतं आणि कुठं घातलं ह्यांनी? शिव आय आणि तू पळत आलं होतं तिकडं, का म्हणून वापस आलं? आता बाबलं पिलू गे, आणि तू पळत आली ती पुन्हा वापस. बाळ तर तुला दिलंच नाही मी सकाळपासून. पडचिन